त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री या ठिकाणी सत्कार माननीय ज्योती मॅडम सहाय्यक संचालक रस्त्यावर खाद्य पदार्थ जे विक्री करतात असे विक्रेते आणि महिला बचत गटच्या ज्या अध्यापक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद खाद्य पदार्थ हाताळणाऱ्या लोकांना या विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 2,51,000पेक्षा अधिक स्ट्रीट फूड विक्रेते आहेत आणि आज देशभरातील सुमारे 90 लाख बचत गट ही 10 कोटीहून अधिक महिलांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम या विभागानं केलं आणि म्हणून मानवानो तुम्ही याच्यामध्ये आम्ही आमचा स्वादिष्टपणा हा तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। तर आपलेही पदार्थ मोठ्या आवडीनं लोक त्या ठिकाणी घेतात आणि म्हणूनच आजचा हा जो प्रशिक्षण कार्यक्रम जो घेतलेला आहे तो याच गोष्टीचा आपल्याला ज्ञान, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात, मग कामध्ये असेल तर कुठल्याही प्रकारचं मॉर्गेज न देता सुरुवातीला तुम्हाला 10,000 रुपयापर्यंतचं कर्ज दिलं जातं आणि त्या 10,000 रुपयाची तुम्ही परतफेड जर नियमित त्या बँकेला केली तर हळूहळू ती बँका तुम्हाला 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज, हा छोटासा व्यवसाय त्याची वृद्धी करण्यासाठी त्याच्यामध्ये काही नवीन नवीन भांडी असतील किंवा तुम्हाला काही वस्तू लागत असतील किंवा तुम्हाला काही छोटासा स्टॉल कमी दर्जाचे आहेत का हे आपल्याला कळत नाही आणि म्हणून आजच्या कार्यक्रमातून ते सुद्धा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं ज्ञान दिलं जातं की बाबा भेसळीचं तेल असेल कसं ओळखायचं, काही दुधाचे पदार्थ आपण बनवतो दुधामध्ये भेसळ असेल किंवा कमी दर्जाचं असेल ते कसं ओळखायचं, इतरही खाद्याच्या वस्तू ज्या असतील त्या जर खराब असतील किंवा भेसळयुक्त असतील तर त्या कशा ओळखायच्या